सरकारमध्ये भ्रष्ट मंत्र्यांची टोळी, माणिकराव कोकाटेंनी बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. कोकाटेंबाबत सरकार निर्णय घेईल असं वाटत नाही. कोकाटेंनी नैतिक जबाबदारी म्हणून बाजूला होणे गरजेचं. अमोल कोल्हेंची प्रतिक्रिया. एखाद्यानं मत मांडलं म्हणून विसंवाद होण्याचा प्रश्न नाही. राऊत संकुचित विचार करणार नाहीत. शिंदेंच्या सत्कारावरून राऊत पवारांकडून वादावर पडतात. शरद पवार आमचे महाजी शिंदे, राऊतांकडून शरद पवारांच्या सेनापती असा उल्लेख आणि उपमा. दिल्लीमधल्या कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य. दिल्लीमध्ये आजपासून 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. दिल्लीमधल्या मराठी साहित्य संमेलनाला सरकारकडून 2 कोटी रुपयांची अतिरिक्त मदत. साहित्य रसिकांचा वाढणारा खर्च पाहता मुख्यमंत्र्यांकडून निधी मंजूर. बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक. बैठकीला जिल्हाधिकारी व्हीसीद्वारेच उपस्थित राहतील. जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालय वारी टळणार. राज्यामधील अनेक जिल्हा बँका पुन्हा एकदा अडचणीत. कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ. सर्व जिल्हा बँकांमध्ये 28,606 कोटींची थकबाकी.